आईस्क्रीम करायचं आहे. अर्धा लिटर गोकुळचं दूध घेतलं घट्ट, पाणी टाकायचं नाही दुधात. 2 पार्ट करायचे. पहिल्या बाउल काढून घ्यायचे, दुसऱ्या बाउलमध्ये मिल्क पावडर टाकायचे 1 वाटी, मिक्स करून घ्यायचे. मिल्क पावडर कुठल्याही जनरल किंवा किराणा दुकानात भेटते. कॉर्नफ्लॉवर घ्यायचे 2 चमचे. कॉर्नफ्लॉवर कोणचं पण घेतलं तरी चालते. मिक्स करून घ्यायचे चांगलं. गाठा एकही राहू द्यायचे नाहीत. कढई चांगले तापले की दूध टाकायचं त्याच्यामध्ये. गॅस मिडियम ठेवायचे. दुधाला उकळी आले की दुसऱ्या बाउलमधलं बॅटर त्या दुधात टाकायचं आहे. जी आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं होतं ना, ती एक सलग हलवायचे. 2 ते 3 मिनटं झाले की दूध घट्ट झाले की थंड झाल्यावर मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचं आहे. 2 चमचे टाकायचे. असं घट्टपणा आले चांगलं. अंजीर घ्यायचे, कट करायचे. कट केलेला अंजीर मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचे बारीकवानी. तुमच्याकडे आईस्क्रीमचे डबे असले तर आईस्क्रीमचे डबे घ्या, नाही तर स्टीलच्या वाट्या घ्यायचं आहे, त्याच्यात टाकायचं आहे. पहिलं झाले आपलं. दुसरं पद्धतीचं दाखवते आईस्क्रीम. परत तीच बॅटर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पिस्ता टाकायचे, परत बारीक असं वाटून घ्यायचे. त्याच्यामध्ये कलर टाकायचे थोडंसं, आवडत असेल तर पिस्ता इसेन्स असलं तर टाकायचे. बारीक परत एकदा वाटून घ्यायचे. परत ती केलेलं बॅटर वाटीमध्ये किंवा आईस्क्रीमच्या डब्यामध्ये टाकायचे. परत ते ठेवायचे. तिसऱ्या पद्धतीचं आईस्क्रीम, त्याच्यामध्ये परत तीच बॅटर घ्यायचं. त्याच्यामध्ये काजू टाकायचे, परत मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. परत ती आईस्क्रीमच्या बाउलमध्ये टाकायचं आहे. चौथ्या पद्धतीचं आईस्क्रीम, परत तीच बॅटर घ्यायचे. बदाम घ्यायचे, बारीक असं वाटून घ्यायचे, बाउलमध्ये टाकायचे आईस्क्रीमच्या वाटीमध्ये. मस्त आपलं अर्धा लिटरमध्ये आईस्क्रीम तयार आहे. मस्त एकदम हेल्दी, घरच्या घरी ते पण फ्रेश आईस्क्रीम करून खाऊ शकता ह्या उन्हाळ्यात. नक्की ट्राय करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा. मला तर खूपच आवडले. तुम्ही पण नक्की ट्राय करा.